एकदा माहिती नारदांना वाटलं सगळ्यात भांडणं लावले आपण, पार्वतीमध्ये आणि शंकरामध्ये काही भांडणं लावलेच नाही, गेले कैलासावरती। पार्वती मैया होत्या, भोले बाबा बाहेर गेलेले होते, गेले आणि पार्वती मैयाने विचारलं, गुरुदेव खूप दिवसांनी न केलं, आता पार्वतीचे गुरुदेव नारदजी आहेत म्हणे, हो आम्हाला काय कोण विचारतं का, आम्हाला काय आमंत्रण देतं का काय? विचारलं, मैया तुमच्यावर बाबा प्रेम तर करतात ना भोले बाबा? म्हणे हो खूप प्रेम करतात, जगात कोणताच नवरा एवढा प्रेम करत नसेल एवढा प्रेम माझा नवरा माझ्यावर करतो। समाधीमध्ये ज्या स्वरूपाचं दर्शन त्यांना झालं ना, खरं तर ध्यानातलं स्वरूप कोणाला सांगायचं नसतं, पण माझ्या पतीचं एवढं प्रेम आहे माझ्यावर, ज्या स्वरूपाचं दर्शन झालं ना त्या स्वरूपाचं दर्शन, ते स्वरूप सुद्धा मला ते सांगतात किती प्रेम आहे। म्हणे एवढं प्रेम आहे म्हणे, हो सांगतात का? सगळं सगळं सांगतात, सगळं सांगतात ना। मग हेही सांगितलं असेल, गळ्यामध्ये मुंडमाळा का घालतात, अंगाला भस्माचे पट्टे ओढतात, आणि त्यांचं पहिलं एक लग्न सुद्धा झालंय, हेही सांगतात, हे सांगितलं असेल। त्यावेळी पार्वतीच्या तळपायाची आग मस्तकाला गेली, म्हणे हे तर आजपर्यंत नाही सांगितलं, येऊ द्या म्हणे, भोले बाबाची सोयच पाहते आता। कोण म्हणलं? पार्वती मैया। नारदजी निघून गेले तिथून, आता काडी लावून निघून गेले, मी माझं काम झालं आता मी चाललोय। जात असताना कैलासाच्या पायथ्यालाच भोले बाबा दिसले, दोघांचा नमस्कार झाला, ओम नमो नारायण, ओम नमो नारायण। नारदजींनी सांगितलं, बाबा मैया तुमची वाट पाहते बरं का। आता बाबा म्हणे, जिथून तू काडी लावून आला असेल तिथं बायको वाट नाही पाहिजे, तर तू तिथून काय रिकामा आला असेल का म्हटले। आता यानं काहीतरी भानगड करून ठेवली, काहीतरी भांडणं नक्कीच आहेत आता, त्याच्याशिवाय आता माझी वाटच पाहणार नाही ना। मैयाला प्रचंड राग आलेला होता, म्हणे आता येऊ दे, यांना जेवायलाच देत नाही, माझ्यापासून गोष्टी लपवून ठेवतेत। भोले बाबा गेले, पार्वती माईने पाहिलं, तोंड फिरवलं, पाठ केली त्यांच्याकडं, आले, पार्वती मला खूप तहान लागली ग, पाणी। पार्वती माईने दुसरीकडे पाठ तोंड करावं, त्यांच्याकडे पाठ करावी, ही रुसून बसली ना, फुगली, बोलेच ना पाणी देईना। तेवढ्यामध्ये भोले बाबांनी पलीकडून जावं, अगं पार्वती नेमकं झालं काय, भूक लागली, स्वयंपाक झाला नाही का? म्हणे देईन ना तुमची ती दुसरी, माझी काय गरज आहे आता? पार्वती नेमकं झालं काय, मला पाणी दे, आणीन ना म्हणे ती दुसरी, माझं काय काम राहिलं आता? पार्वती नेमकं झालं काय, मला काय सांगतात का काय म्हणे तुम्ही? मला सांगत नाहीत, काही नाही, माझ्यापासून काही गोष्टी लपवून ठेवतात। म्हणे पार्वती माझ्या गळ्याची शपथ देऊन सांगतो तुला, मी सगळं सांगतो, अगं काहीच लपवून नाही ठेवलं। प्रभू सगळं सांगितलं, पण कुठं सांगितलं? अंगाला चिता भस्माचे पट्टे ओढतात ती कशाचे, गळ्यात रुंडमाळा घालतात ती कशाची, आणि तुमचं आधी एक लग्न सुद्धा, बोल म्हणे, बोल बरोबर करेक्ट बोललीस तू, अंगाला भस्म लावतो, गळ्यात रुंडमाळा घालतो, चिता भस्माचे पट्टे ओढतो। पण पार्वती हे नाही विचारणार की चिता भस्माचे पट्टे लावतो, तो चिता भस्म नेमका कशाचा आहे, गळ्यात रुंडमाळा घालतो, ते माळेतले मुंडके, ते मुंड नेमके कोणाचे आहेत, आणि माझं एक लग्न झालंय म्हणे, बरोबर बोललीस, पण कुणाशी झालं हे नाही विचारणार। पार्वती मी गळ्यामध्ये रुंडमाळा घालतो, हे मुंडके दुसरे कोणाचे नाही, तुझेच आहेत। अंगाला चिता भस्माचे पट्टे लावतो, तू चिता भस्म दुसऱ्या तिसऱ्या कोणाचं नाही, तो तुझाच आहे पार्वती। आणि माझं एक पहिलं लग्न झाले ना, ते दुसरं तिसरं कोणाशी नाही, तुझ्याशीच झालेले। तू कधी सती बनतेस, कधी पार्वती बनतेस, कधी जगदंबा, कधी कात्यायनी, कधी तू रेणुका, तू कधी तुळजा भवानी बनतेस। अनेक मन्वंतर म्हणजे तुझे अवतार अनेक आहेत, अनेक मन्वंतरामध्ये तू अनेक अवतार घेतेस, तसं माझे अनेक अवतार होत नाही, तेव्हापासून मी एकच आहे। गळ्यात मुंडमाळा का घालतात? मायबाप प्रत्येक अवतारामध्ये ही कधी दक्षाच्या यज्ञात उडी घेते, कधी सती होते, कधी पार्वती होते, त्या अवतारातली आठवण
म्हणून भगवान भोलेनाथांनी आपल्या गळ्यामध्ये ते मुंडके जे धारण केलेत ना, किती प्रेम असेल पहा. ज्याला जीवनामध्ये पती पत्नीमध्ये प्रेम राहावं असं वाटत असेल ना, त्याने पार्वती मातेची उपासना केली पाहिजे बरं का. सौभाग्यवती स्त्रियांनी का पार्वतीची उपासना सांगितली? सौभाग्य आणि पातिव्रत्य या धर्माचं आचरण आम्हाला पार्वती मैया जीवनामध्ये शिकून जाते. भगवान भोलेबाबांचा पोशाख आपण पाहिला. पार्वती मैयाचा आणि भोलेबाबाचा विवाह संपन्न झाला. त्यानंतर भोलेबाबा, मायबाप मी हे सांगत होते की एखादा श्रेष्ठ पुरुष समाजासमोर आपली कोणतीही क्रिया ठेवत असताना, आदर्श ठेवताना तो शब्दाने नाही ठेवत, तो कृतीमध्ये ठेवतो. अन्न हे परब्रह्म आहे मायबाप, हे न म्हणावे साधारण. अन्न परब्रह्म जाण, अन्नही पूर्ण ब्रह्म आहे. म्हणून माणसाने अन्नाचा कण आणि साधूचा क्षण हा जपून वापरावा. का सांगितलंय? पण मायबाप हे जगतासमोर शब्दाने नाही सांगितलं गड्या. एकदा विप्राच्या घरी ऋतू शांतीचा कार्यक्रम होता. पत्रावळ्या उचलल्या जात होत्या आणि एका झाडाखाली आणून टाकल्या जात होत्या. उरलेलं पत्रावळी ज्यावेळी वृक्षाच्या खाली, एका वटवृक्षाच्या खाली टाकल्या जात होत्या, त्या ठिकाणी एक समर्थ सिद्ध पुरुष जातात आणि त्या पत्रावळ्या उचकतात आणि त्यावरती पडलेले जे अन्नाचे शीत आहेत ना, भाताचे शीत उचलतात आणि आपल्या मुखामध्ये घालतात. ज्यावेळी हा अवलिया महापुरुष त्या पात्रावळीवरचं उष्ट अन्न ज्यावेळी आपल्या मुखामध्ये घालत होते ना मायबाप, त्या पत्रावळीवर जातात, ते शीत आपल्या मुखामध्ये खातात, तोंडामध्ये घालतात, आणखी पात्रावळी उचलतात आणि उरलेले जे अन्नाचे कण आहेत ना आपल्या मुखामध्ये घालतात मायबाप. आणि दास गुरुला लिहावं लागलं, उष्ट्या पात्रावळी रस्त्यावर भक्षण करीवा, उष्ट्या पात्रावरी घेऊनी भक्षण करीवा, उष्ट्या पात्रावरी घेऊनी भक्षण करीवा, उष्ट्या पात्रावरी घेऊनी भक्षण घराच्या बाहेर त्या देवी दास विप्राने समर्थाची स्वारी बैसोनी या पात्रावळी शोधन पात्रावळीचे केवळ निजलिलेली ते शीत पडता दृष्टीपत ते उचलोनी मुखी घालीत. थोडं शांत बसा. हे करण्याचा हाची हेत अन्न परब्रह्म म्हणून या. का उचलतात, का मुखामध्ये घालतात? जगाच्या समोर आदर्श ठेवत असताना महान पुरुष हा शब्दाने ठेवत नाहीत मायबाप, तर कृतीने आपला आदर्श जगासमोर ठेवतात. अकोल्याचे एक बच्चूलाला होते, श्रीमंत गृहस्थ होते.
त्यांनी महाराजांना आपल्या घरी नेलं. घरी नेल्याच्या नंतर त्यांनी पंचपक्वान्नाचं ताट आदरणीय सद्गुरू गजानन महाराजांच्या समोर ठेवलं. अंगावरती भरजरी शालू टाकला. त्यावेळी तो शालू अंगावरचा फेकून दिला. बच्चूलालाकडे बोट केला आणि सांगितलं, का रे बच्चूलाला, तुला असं वाटतंय का आमच्या घरी खायला नाही म्हणून आम्ही उष्ट खातो? का रे बच्चूलाला, तुला असं वाटतंय का आम्ही भिकारी आहोत म्हणून आम्ही कपडे घालत नाहीत? ज्याचा यजमान भीमा तटी पंढरी उभा जगजेटी, तो का हे आम्हासाठी देण्यालागी तयार नसे? नाही मैबाप. ज्यावेळी महान पुरुष आपली एखादी क्रिया, आपला आदर्श कृती समाजावर समोर ठेवत असताना शब्दातून नाही सांगत मायबाप, कृतीने सांगतो. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. भगवान शिवजीने आपल्या जीवनाचा आदर्श आपल्या समोर का ठेवला? भगवान शिवजीचा पार्वती मैयाचा विवाह संपन्न झाला. ज्यावेळी कथा सांगते ना त्यावेळी कथाच ऐकायची. मध्ये भजन चालतं त्यावेळी इतर गोष्टी करायच्या. मी एवढे जीव तोडून तुमच्या ठिकाणी या ठिकाणी कथा सांगते. कथा म्हणजे कथाच ऐकायची फक्त. भगवंताचा आणि शिवजीचा पार्वती मैयाचा विवाह सोहळा संपन्न झाला. मायबाप, पार्वती मैयाला पर्वतराज आणि राणी मैना दोघेही वाटे लावतात. जसं सामान्य नवरीला सामान्य तिचे आईवडील असतील हे वाटे लावतात, त्याचप्रमाणे मैना राणी आणि पर्वतराज पार्वती मैयाला वाटे लावतात. तिची विदाई करतात. विदाई करत असताना मैना राणी पार्वती मैयाला काही हिताच्या गोष्टी सांगते. करहु सदा शंकर पद पूजा, नारी धर्मपती देवन दूजा. करहु सदा शंकर पद पूजा, नारी धर्मपती देवन दूजा. सांगते, हे पार्वती उमा, प्रत्येक पत्नीच्या जीवनामध्ये तिच्या पतीची सेवा करणं हा परम धर्म असतो. पती हे तिच्या जीवनामध्ये सर्वस्व आहे. पतीची जर तुम्ही जीवनामध्ये सेवा केली गड्या, तर कोणत्या देवाची सेवा करायची आपल्याला गरजच नाही. एक परमात्म्याची भक्तीच आहे. जर पतीची सेवा पत्नीने प्रामाणिकपणे केली ना, तर तिची भारतावर नाही, जगावर नाही, देवावर सत्ता सांगितली. तुका म्हणे पतिव्रता, बोला बोला, जिची देवावरी सत्ता. बाया दिवसभर देवाचं दर्शन घेतील, उपवास करतील, नवऱ्याला धड बोलायचं नाहीत. दिवसभर करताल तुम्ही उपवास. पतिव्रता तिला म्हणतात. पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता. आपल्या पतीच्या मताला अनुसरून जिचं वागणं असतं ती पतिव्रता. आणि आपल्या पतीच्या बोलण्याने जिचा सातत्याने विरोध असतो त्याच्या बोलण्याला ती पतिव्रता. एक नवरा घरातून बाहेर पडू लागला कामानिमित्त. त्याला बायको म्हणे, आव कुठे चालला? हा हो शब्द एवढा डेंजर आहे ना. एक माणूस मला म्हणे, ताई सकाळी ओम म्हणलं की माणसाच्या मेंदूच्या ज्या शिरा असतात ना त्या मोकळ्या होतात. सगळ्या मेंदूच्या नसा मोकळ्या होतात. ताई ओम असं म्हटलं की मेंदूच्या सगळ्या नसा मोकळ्या होतात. म्हणलं ओम म्हणायची गरज नाही, बायकोनी ओ जरी म्हणलं ना त्याच्या सगळ्या नसा मोकळ्या होतात. अहो कुठे चाललात? काय नाही म्हणे, कामानिमित्त बाहेर चाललात ना, देवाच्या पाया पडा. रोजचं तिचं हेच. एक दिवस त्याने थांबून विचारलं, का ग बाहेर चाललं की देवाच्या पाया पडा? बाहेर चाललं का देवाच्या पाया पडा? म्हणे देवाचं दर्शन घेतल्यावर नेमकं काय होतं? ते म्हणे की ती म्हणे देवाचं दर्शन करून जर बाहेर कामानिमित्त गेलं तर माणसाची सगळी कामं चांगली होतात. हा म्हणे, तुला पाहिलं येताना गावातल्या सगळ्या देवाचं दर्शन घेऊन आलो होतो, काय चांगलं झालं माझं?
म्हणजे त्याचे उच्चार काय आहेत, ते नीट वागत नाही म्हणूनच ना. बायको समजते एवढा नाही नवरा वाईट नसतो, आणि जग समजतं एवढाही तो चांगला नसतो. व्हॉट्सअपच्या डीपीला दिसतो एवढा देखणा नसतो, आणि आधार कार्डवर दिसतो एवढाही बेडप नसतो. तो कसा असतो बिचारा तो सोडून कोणाला माहिती नसतं. पती सेवा सांगितली.